मित्रांनो, वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं, शिक्षक मित्रांचं या ठिकाणी मी स्वागत करतोय. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संख्येतील अंकाचं स्थान आणि त्या अंकाची दर्शनी किंमत. संख्येतील अंकाचं स्थान आणि त्या अंकाची स्थानिक किंमत यावर आधारित ऑलरेडी एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला स्थानिक किंमतीची जी काही संकल्पना आहे, तो जो टॉपिक आहे तुमचा तो क्लिअर होऊन जाईल. तर या टॉपिकमध्ये आपण दर्शनी किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत या ठिकाणी सांगायची किंवा त्या ठिकाणी कशी लिहायची हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण 7 ते 8 अंकी संख्या आपण या ठिकाणी घेणार आहोत. 9 अंकी संख्येपर्यंतच्या संख्या आपण घेणार आहोत आणि त्यामधील अंकाचा आपण या ठिकाणी स्थानिक किंमत बघितलेली आहे. तर दर्शनी किंमत या भागामध्ये आपण बघणार आहोत. बघतोय मित्रांनो, भाग 2 भाग 1 मध्ये स्थानिक किंमत आपण पाहिलेली आहे. आता आपण बघणार आहोत दर्शनी किंमत. चला, एक संख्या घेऊया आणि मग संख्या घेऊन दर्शनी किंमत म्हणजे काय हे आपण बघूया. मित्रांनो, या ठिकाणी एक संख्या तुम्हाला दिसते. संख्या आहे 68,87,07,050. आता मित्रांनो, यामध्ये एक आपण अधोरेखित केलेला अंक आपण घेणार आहोत. इथे तुम्ही बघत आहात मित्रांनो की 0 या अंकाला अधोरेखित केलेला आहे. आता 0 या अंकाला अधोरेखित केलेला आहे. या अंकाची आपल्याला बघायची मित्रांनो दर्शनी किंमत. तर आपण स्थानिक किमतीमध्ये बघितलं होतं की 0 हा अंक कुठल्याही स्थानावर जर असेल तर त्याची स्थानिक किंमत 0च असते. आणि मित्रांनो, या दर्शनी किमतीमध्ये देखील तसंच आहे. दर्शनी किंमत 0 या अंकाची दर्शनी किंमत 0 हा अंक कुठे जरी असेल, मग 0 हा या ठिकाणी कोणत्या स्थानावर आहे ते स्थान आपण त्या ठिकाणी बघूया. शून्याचं स्थान आहे मित्रांनो या ठिकाणी शतक स्थानावर जरी असला मित्रांनो तरी 0ची स्थानिक किंमत 0च आहे. आणि मित्रांनो, स्थानिक किंमत 0 आहे आणि दर्शनी किंमत सुद्धा मित्रांनो 0ची प्रत्येक ठिकाणी ही 0च असते. चला, अजून एक आपण संख्या घेऊया आणि दर्शनी किंमत म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. मित्रांनो, अगदी सोपं आहे. दर्शनी किंमत पाहता क्षणी आपल्याला दर्शनी किंमत सांगता येते. मित्रांनो, खूप जास्त विचार करण्याची गरज नाहीये. दर्शनी किंमत ही जी संकल्पना आहे मित्रांनो, हा जो टॉपिक आहे, ही कन्सेप्ट आहे, एकदम सोपी आहे. चला, आपण बघतोय मित्रांनो की 7 या अंकाला या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. आता बघूया 7 या अंकाचं स्थान बघूया आपण अगोदर. मित्रांनो, आपण बघतोय प्रत्येक अंकाचं स्थान आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि 7 या अंकाचं स्थान आहे मित्रांनो 1000. 7 हा या ठिकाणी 1000 या स्थानावरती आहे. 7 हा अंक 1000 या स्थानावर जरी असला मित्रांनो तरीही त्या अंकाची दर्शनी किंमत, 7 या अंकाची दर्शनी किंमत मित्रांनो किती आहे, तर 7 हीच आहे. स्थानिक किमतीमध्ये आपण काय बघितलं होतं मित्रांनो की 7 या अंकाची आपल्याला जर स्थानिक किंमत सांगायची असेल तर आपण काय करावं लागतं, 7 हा अंक जशास तसा लिहायचा आणि या 7च्या नंतर 3 अंक आहेत. तर आपण काय करायचो मित्रांनो, काय करावं लागतं की मग 3 0 या 7च्या पुढे द्यायचे. ती असायची मित्रांनो, ती असते या ठिकाणी त्या 7ची स्थानिक किंमत. म्हणजे 7ची स्थानिक किंमत किती असणार आहे, 7000. पण 7ची दर्शनी किंमत 7च. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की कोणताही अंक असू द्या, कोणत्याही स्थानावर अंक असू द्या, तो कुठल्याही ठिकाणी असू द्या संख्येमध्ये, तर त्या अंकाची दर्शनी किंमत तोच अंक असतो. म्हणजे 7ची दर्शनी किंमत 7च असणार आहे. चला, अजून एक संख्या घेऊया म्हणजे अजून या ठिकाणी कन्सेप्ट आपली पूर्णपणे क्लिअर होणार आहे. चला, तीच संख्या घेतलेली आहे आपण. यामध्ये परत 7 याच अंकाला अधोरेखित केलेला आहे. आता मित्रांनो, परत मी ती संख्या का घेतली आणि परत 7 याच अंकाला अधोरेखित का केले, मागच्या याच्यामध्ये संख्येमध्ये आपण मागच्या उदाहरणामध्ये आपण 7 या अंकाला पण अधोरेखित केलं होतं. आता इथे सुद्धा आपण 7 या अंकालाच अधोरेखित केलेला आहे, पण हा 7 वेगळ्या स्थानावरती आहे. मग याची स्थानिक किंमत जास्त असणार आहे का, कारण ह्या 7चं हा जो 7 आहे या 7चं जे स्थान आहे मित्रांनो या अगोदरच्या 7 पेक्षा मोठं असणार आहे, कारण इकडे स्थान मोठी होत जातात. अगोदरचा 7 हा जो होता मागच्या उदाहरणामध्ये तो या ठिकाणी 1000 स्थानावर होता आणि हा 7 मात्र मित्रांनो लक्ष्य स्थानावरती आहे. मग लक्ष्य स्थानावर असल्यामुळे या 7ची दर्शनी किंमत मित्रांनो जास्त असणार आहे का, स्थानिक किंमत निश्चितच जास्त असणार आहे. हे तुम्हाला मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघितलंय. पण दर्शनी किंमत जास्त असेल का, या 7 पेक्षा या 7ची दर्शनी किंमत मित्रांनो जास्त असणार आहे का, तर निश्चितच नाही. इथे 7ची जी दर्शनी किंमत होती मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा 7ची दर्शनी किंमत 7च असणार आहे. दर्शन म्हणजे पाहिल्या क्षणी आपल्याला दर्शन म्हणजे आपण एखादी वस्तू पाहणे, एखादा व्यक्ती पाहणे, म्हणजे पाहिल्याबरोबर
तुम्हाला या ठिकाणी 7 दिसतोय, म्हणजेच 7ची दर्शनी किंमत मित्रांनो 7च असणार आहे. ओके, चला अजून एक उदाहरण घेऊया, म्हणजे आणखी आपली कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होईल. मित्रांनो इथे शून्य अधोरेखित केलेलं आहे. शून्याचं स्थान काय असणार आहे ते बघूया आपण. शून्य जो आहे मित्रांनो तो आहे या ठिकाणी 10,000 स्थानावरती. आत्ताच बघितलं आपण, कोणताही अंक असू द्या, शून्यापासून ते 9 पर्यंत, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे जे अंक आहेत मित्रांनो, यापैकी कोणताही अंक कोणत्याही स्थानावर असू द्या, त्याची दर्शनी किंमत मित्रांनो त्या अंका एवढीच असते. म्हणजेच इथे सुद्धा 0 हा 10,000 स्थानावरती असेल, 0 हा शतक स्थानावरती असेल, तरीही शून्याची दर्शनी किंमत मित्रांनो 0च असणार आहे. प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत तोच अंक असतो किंवा त्या अंका एवढीच असते मित्रांनो. चला अजून एक संख्या घेऊया आपण. आता बघतो आपण मित्रांनो 8 या अंकाला अधोरेखित केलेला आहे. 8 हा कोणत्या स्थानावर आहे मित्रांनो ते आपण बघूया. अंकाचं स्थान, आपल्याला अंकाचं स्थान पण सांगता आलं पाहिजे आणि त्या अंकाची दर्शनी किंमत पण सांगता आली पाहिजे, त्या अंकाची स्थानिक किंमत पण सांगता आली पाहिजे. आता मित्रांनो हा जो 8 आहे हा आहे या ठिकाणी दशलक्ष स्थानावरती. अजून या 8चं स्थान वाढलेलं आहे मित्रांनो, इतर अंकांपेक्षा हा अजून मोठ्या स्थानावरती आहे. पण मोठ्या स्थानावरती जरी असेल मित्रांनो, तरीही या 8ची दर्शनी किंमत मात्र मित्रांनो 8च असणार आहे. आणि जर स्थानिक किंमत विचारली असती तर ती मात्र मित्रांनो 80 लक्ष अशी आपल्याला सांगता आली असती. समजलंय स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यामधला फरक. स्थानिक किंमत ही मित्रांनो अंकाचं स्थान बदललं की स्थानिक किंमत बदलते, पण अंकाचं स्थान बदललं तरीही अंकाची दर्शनी किंमत मात्र मित्रांनो तीच राहते. चला आता बघा, हा अंक 8 हा अंक अगोदरच्या स्थानावर होता, पण त्याची दर्शनी किंमत 8च होती. मग आता हा जो 8 हा अंक आहे मित्रांनो अजून पुढच्या स्थानावरती आहे, म्हणजे मोठं स्थान आहे पुढं अजून, तो आहे कोटी या स्थानावरती. मग मित्रांनो 8ची स्थानिक दर्शनी किंमत अजून मोठी असणार आहे का या 8 पेक्षा? तर नाही. अंक तोच आहे. कोणताही अंक कोणत्याही स्थानावरती असेल, लहान स्थानावरती असेल किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या स्थानावरती असेल, तरीही त्याची दर्शनी किंमत मात्र मित्रांनो तीच राहते. दर्शनी किमतीमध्ये स्थान बदललं तरी बदल होत नाही. म्हणजेच इथे 8 हा कोटी स्थानावरती जरी असेल तर या 8ची किंमत फक्त 8 आहे मित्रांनो, 8 कोटी नाही. फक्त किती मित्रांनो? 8च आहे. समजलंय सर्वांना? क्लिअर होतंय? आता मित्रांनो प्रत्येक एक आपण संख्या घेतली 99 कोटी, 99 लक्ष, 99,999. सर्वात मोठी 9 अंकी संख्या. पण मित्रांनो इथे काय की या संख्येमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्थानावरती तुम्हाला 9 हा अंक दिसतोय. आणि जर या ठिकाणी शतक स्थानावरचा आपण हा अंक घेतला 9 हा अंक, तरीही मित्रांनो या 9ची दर्शनी किंमत 9च असणार आहे. आणि मग इतर स्थानावरचे जे 9 आहेत, इतर स्थानावरचे जे 9 आहेत, तर ते 9 मित्रांनो कसे आहेत? वेगवेगळ्या स्थानावरती आहेत, मोठ्या स्थानावरती आहे. हा 9 जो तुम्हाला दिसतो एकक स्थानावरचा तो लहान स्थानावरती आहे, त्याचं स्थान अजून कमी आहे. पुढे पुढे 10 कोटीपर्यंत जर गेलो आपण मित्रांनो, तर प्रत्येक अंकाचं स्थान या ठिकाणी मोठं मोठं होत जाते. जरी स्थान वाढलं किंवा त्याची मोठं स्थान जरी असेल मित्रांनो, तरीही त्या अंकाची दर्शनी किंमत मित्रांनो प्रत्येक ठिकाणी सारखीच राहणार आहे. 9ची दर्शनी किंमत इथे 9च असणार आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा मित्रांनो 9ची दर्शनी किंमत ही 9च असेल. समजते तुम्हाला? बघा या ठिकाणी अजून कुठल्याही स्थानावरती असू द्या, 9 हा या ठिकाणी 10 कोटी स्थानावरती आहे. जरी 10 कोटी स्थानावरती जरी असेल तरी मित्रांनो या 9ची या ठिकाणी दर्शनी किंमत 9च आहे. मात्र स्थानिक किंमत जर विचारली तर मित्रांनो किती असणार आहे ती कमेंटमध्ये मला सांगा सर्वांनी. बघूया किती जणांचं उत्तर बरोबर येतंय. या 9ची दर्शनी किंमत 9च आहे. 9 कुठल्याही स्थानावरती असेल तर त्या 9ची दर्शनी किंमत 9च असते. पण या 9ची स्थानिक किंमत किती मला कमेंटमध्ये सांगा सर्वांनी. मित्रांनो या 9ची स्थानिक किंमत असणार आहे 90 कोटी. चला मित्रांनो या ठिकाणी आपण आता थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण 9 अंकी संख्यांपर्यंतच्या संख्येतील अंकाचे स्थान, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत यावर आधारित परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न जे असतात त्या प्रश्नाचा सर्व आपण मित्रांनो पुढच्या भागामध्ये करणार आहोत. थांबूया. तुम्हाला हा टॉपिक समजला असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.